आम्ही आता उनाकेश्वर या ठिकाणी चाललेलो आहे। या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहे आणि आपल्या शरीरावर जे काही व्यंग असतं म्हणजेच काही कोडं वगैरे काही त्वचारोग असेल तर या ठिकाणी उनाकेश्वरला गरम पाण्याचं झरं आहे आणि या झऱ्यामध्ये आंघोळ जर का केली तर हे जे त्वचारोग आहेत हे जातात असं या ठिकाणी म्हणतात आणि त्याचा प्रत्यय घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत। आम्हाला तसा कुठला त्वचारोग नाही आहे, परंतु फिरलं पाहिजे, बघितलं पाहिजे आणि नवीन नवीन भागामध्ये फिरल्यानंतर त्या भागाचा सर्व अनुभव घेता येतो। पर्यटनाचा आनंद घेतलेला आहे। छानपैकी रिक्षावाले दादा आहे आता घेऊन चालले, हे बघा पुढे आणि छान छान आमचा प्रवास चालू आहे। भाऊ आहेत, भाऊ काय म्हणाल? वा 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 एकदम तुम्ही असल्यामुळे आम्हाला सगळी माहिती मिळाली। आणि आता आम्ही सारकणीला आपलं काय साखरणीला थांबलो, त्या ठिकाणी दत्तकृपा म्हणून दुकान होतं, हॉटेल होतं। हॉटेल या हॉटेलमध्ये एक नंबर भजी, दाल वडा आणि खिचडी, कढी आणि पालक 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 उपासाचा खोबऱ्याचा लाडू, लय भारी लय भारी, एकच नंबर। आज ताईंची एकादशी आहे, काय म्हणता ताई, काय खाल्लं तुम्ही फराळाचं? साखरेची अनेक काहीतरी गोड वाटते। मीरा काय म्हणाल, काय काय खाल्लं तू? खिचडी खाल्ली। खिचडी कशी होती? हा ना, एकच नंबर। मी सुद्धा खिचडी खाल्लेली आहे, दाल वडे आणि बंटी दादा बसलेले माग। काय बंटी दादा काय नाश्ता केला? नाश्ता सकाळ सकाळी गरम नाश्ता केला, खिचडी कढी। काय सांगा तुम्हाला त्या दत्तकृपाचा, काय तो वडा, दाल वडा, काय ती कढी, काय ती पालकचं सूप, काय मस्त त्या हॉटेल मधले लोक आणि काय तो खोबऱ्याचा लाडू, सर्व कसं ओके ओके, लय भारी लय भारी, छान छान ट्रिप चाललेली आहे आमची। सारखणीवरून आम्ही पोचलो आहोत उनाकेश्वर महादेव मंदिर येथे रिक्षाने। नांदेड जिल्ह्यातील सारखणी गावाजवळ असलेले उनाकेश्वर आणि उनाकेश्वर या ठिकाणी संस्थान आहे आणि या ठिकाणी आपण जर का आलात तर अनेक शरीर व्याधी ज्या असतात आपल्या शरीराला, या व्याधींपासून मुक्तता हवी असेल तर या ठिकाणी येऊन, या ठिकाणी गरम पाण्याचं कुंड आहे आणि या गरम पाण्याच्या कुंडामधलं जर का स्नान केलं तर आपल्याला असलेले त्वचारोग तसेच जे शरीराला कोड असतं तर हे कोड बरं होतं असं या ठिकाणी सांगितलं जातं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक येतात आणि भाविक या ठिकाणी स्नान करून या विधीपासून मुक्त होतात। अनेक जणांना काही व्याधी असेल तर या ठिकाणी 10-10, 15-15 दिवस, महिना थांबतात, त्याच्या आंघोळी करतात आणि बरे होतात असं या ठिकाणी सांगितलं जातं। आपण या ठिकाणी आता जातोय, पुढचं दृश्य मी आपणास दाखवतो, तोपर्यंत व्हिडिओ थांबवतोय। इथे आई का बरं येतात या ठिकाणी, काय इथलं महत्व आहे उनाकेश्वरचं सांगा बरं। माझं नाव बरबडा भारतबाई बकेवाड, लई दिवसापासून 40 वर्षापासून येतात। तीर्थ आहे ऊन पाण्याचं गरम उभे होते, बाळगीर कोणते तरी संत होते इथं आणि इथं उनकेश्वराचं स्नानासाठी येतात। तो स्नान केल्यावर काय होतं, काय होते काय तर देवाला माहित, सगळे परंपरा करते, आम्ही बी करतो। आणि देव म्हणजे असं आता तर सोय झाली सगळी, देव कोणते मंदिर देवस्थान बसलेत इथं। तेव्हा पहिले आम्ही येतो काहीच नव्हतं, नुसतं एकच देऊळ होतं ते हे सुद्धा दार सुद्धा नव्हतं। लई दिवसापासून येतं आम्ही, माहूरला गेले की आजार बरे होतात असं या ठिकाणी आल्यानंतर स्नान केल्यावर असं म्हणतात। हो हा, आजार म्हणतात की ते महारोगाचा कुंड होता तिकडं, 7 कुंड होते थंडाचे, ऊन पाणी। आता किती कुंड आहे? 2 चालू आहे, ते बी करंट लाईन लावल्याशिवाय ना आपोआप येत गेले पहिले। ओके, गेले आम्ही। या ठिकाणी तसं बोर्ड देखील लावला आहे, असाध्य आजारावर पीडितांवर या ठिकाणी विलास करू मिळेल असं या ठिकाणी लिहिलेलं आहे
आणि आपण जर का थकला असाल विलास करून तर या ठिकाणी या असं सांगितलं जातं. आणि आता आपण या गरम पाण्याचे जे कुंड आहेत त्या ठिकाणी जाणार आहोत. आम्ही माहूरगडला आलो होतो आणि या स्थानाविषयी माहिती भेटली, मग आम्ही या ठिकाणी आलो आहोत. आता विचारूया. रामायणातला 13वा अध्याय. इथे शरभंग आश्रम. ह्या शरभंग ऋषींना कुष्ठरोग होता. माहूर आणि मुंकेश्वर हे दंडकारण्य. राम लक्ष्मण सीता वनवासाचा काळ. तरी ते राम लक्ष्मण सीता इथं आल्याच्या नंतर त्यांची ही चरणस्पर्श भूमी आहे मुंकेश्वर. मग इथं ह्या शरभंग ऋषींनी रामाला विनंती केली की मला कुष्ठरोग आहे, माझ्या जीवनाचा उद्धार करा. तेव्हा इथे रामाने बाण मारून हे गरम पाणी तयार केलं. असा इतिहास रामायणमधला 13वा अध्याय. म्हणून इथे तेलंगणा, विदर्भ, मराठवाड्यातले लोक इथं स्नानासाठी येतात आणि रोगमुक्त होतात. उदाहरणार्थ सोरियासिस, पांढरा फोड, त्वचेचे आजार असे आजार इथे कमी होतात. असा इथे रामायणमधला सर्व इतिहास आहे. आणि इथं वृद्ध लोक आहेत जे मुलं आईवडिलांना घरातून हाकलून दिली. वृद्धाश्रम आहे. 10-15 लोक आहेत की त्यांना रोज इथं 2 टाईम विनामूल्य अन्नदान राहतं. आणि भाविकासाठी पण मोफत अन्नदान चालू होतं 11 ते 1 वाजेपर्यंत. धन्यवाद दादा. काय नाव आपलं? रमेश भाऊ दुल्लरवार. ओके. या ठिकाणी महिलांसाठी व्यवस्था केलेली आहे स्नान करण्यासाठी. या ठिकाणी सोय आहे स्नानाची. हे जे कुंड आहे बघा, मध्ये पिंड आहे परंतु पाणी नाही आहे. हे बघा गरम पाण्याचं कुंड. या ठिकाणी स्नान केलं जातं. साबण लावण्यास या ठिकाणी बंदी आहे. दादा पाणी कसं आहे? नाही गरम आहे का? हा लय गरम आहे. वा 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 वा. छानपैकी या ठिकाणी बघा स्नान करतात आणि बरे होतात. एकदम गरम पाणी आहे. उनाकेश महादेवाचं मंदिर प्राचीन मंदिर आहे. तर आपण जाऊया मंदिरामध्ये. दगडांमध्ये बांधलेलं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आणि भाविक आलेले आहेत या ठिकाणी. छान मंदिरापुढे आणि मंदिराच्या समोरच देवा पिंडीच्या समोर या ठिकाणी नंदी महाराज आहेत. आणि त्या बाजूला कुठलं मंदिर आहे ताई? ते मंदिर कुठलं आहे? समोर दिसतं ते समोरचं मंदिर कुठलं आहे दादा? ओम नमः शिवाय. ओम नमः. समोरचं मंदिर कुठलं आहे दादा? समोरचं ते मंदिर. आणि बघा प्राचीन खूप छान असं हे मंदिर. भाविक या ठिकाणी श्रद्धेने येतात, नवस करतात आणि नवस पूर्ण होतात. काही नवस केला का तुम्ही? मुंबईवरून आलात? नवस नाही केला, मग मनातली इच्छा पूर्ण. मनातली इच्छा पूर्ण बोलून दाखवली देवाजवळ. परत येणार इच्छा पूर्ण झाली तर नक्की येणार. बघा काय तुम्ही काय केलं? फक्त दर्शन घेतलं. चालेल चालेल. ओम. अरे वा बघा किती सुंदर आहे. शंकर पार्वती आणि गणपती बाप्पांचं हे छान ठिकाणी असलेलं हे मंदिर. आणि महादेवाच्या मंदिरामध्ये बहुधा
पहिल्याच या ठिकाणी असेल. खूप छान. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम भोलेनाथाय नमः. नेहमी भाविक या ठिकाणी येत असतात आणि प्राचीन असं मंदिर आहे. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. या ठिकाणी आम्ही देखील नाशिक दर्शन घेतलेलं आहे आणि छान छान धन्य झालेलं आहे. आपण देखील या पुरातन काळातील मंदिर आहे. परत करा आपण लाल बटन. या ठिकाणी सकाळ संध्याकाळ भंडारा असतो. भात आणि उसळ असा हा प्रसाद आहे आणि खूप छानपैकी बघा दत्त मंदिर दर्शन घेतलेलं आहे आणि काही आयुर्वेदिक औषध देखील या ठिकाणी दिले जातात. या ठिकाणी जे कुंड आहे पाण्याचं ते आटलेलं आहे, त्यामुळे बाजूला बोर केलेला आहे आणि या बोरमधून देखील गरम पाणी येतंय. ताटली शिल्लक नव्हती, मग प्रसाद आणलाय बघा इथला महाप्रसाद. घ्या घ्या. वरण भात छान छान आहे. आता कशाला जाते रिक्षा बनवतो. अनेक आजूबाजूच्या बाहेर गावावरून लोक या ठिकाणी विराजासाठी येत असतात. याच रिक्षाने आम्ही आलो आणि रिक्षामध्ये बसून चालवण्याचा आनंद घेतला आणि गरम पाण्याचं जे कुंड आहे ते आटलेलं आहे, पण बाजूलाच एक बोर केला आहे. त्या बोरमधून अगदी गरम पाणी जोरात म्हणजे खूप गरम पाणी येतं आणि या पाण्याखालीच आंघोळ सध्या भाविक करत होते. जाताना जंगलाकडे लक्ष गेलं, एक कोल्ह या ठिकाणी आहे. सर्व साग आहे आणि या सागामध्ये बघा एक कोल्ह लपलेला आहे. आपण बघू शकतो. खूप छान अशी ट्रिप